तब्बल 21 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रित भाऊबीज साजरी केली। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा भाऊबीजेच्या निमित्ताने एकत्र आले आणि भाजप नेत्यांनी यावर आता टोले लगावलेत। तब्बल 21 वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र भाऊबीज साजरी केली आहे। भाऊबीजेच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे त्यांची बहीण जय जयवंती ठाकरे यांच्या घरी पोहोचले। यावेळेला जय जयवंती ठाकरे देशपांडेंनी दोन्ही भावांचं औक्षण केलं। जय जयवंती ठाकरे देशपांडे या राज ठाकरेंच्या सख्या भगिनी तर उद्धव ठाकरेंच्या चुलत भगिनी आहेत। दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी असल्याची प्रतिक्रिया जय जयवंती ठाकरे देशपांडेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिली आहे। दुसरीकडे उर्वशी ठाकरेंनी आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि यश देशपांडेंचं औक्षण केलंय। भाऊबीजेच्या निमित्तानं एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी टोला लगावलाय। आज आमच्या देवाभाऊंमुळे दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि आपल्या सगळ्यांचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे वरून देवाभाऊंना आशीर्वादच देत असतील की तुमच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना, पण आज हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि मला तर आज सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या बहिणींसाठी आहे। खरोखर देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत की त्याच्यामुळे इतके वर्ष ज्या बहिणी आपल्या भावाचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी वंचित होत्या त्या आज त्या ठिकाणी। इडापिडा जाऊ दे आणि भावांचं राज्य येऊ दे। आधी भावाचं म्हणत होते, आता भावांचं राज्य येऊ दे। सो मला खात्री आहे की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही सगळी इडापिडा टळणार आहे आणि सगळ्या भ्रष्ट, ईडीग्रस्त आणि सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना भाऊ पुरून उरणार आहे आणि महापालिकेवर भावाचं राज्य येणार आहे। हिंदी सक्तीविरोधी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले होते। त्यानंतर अनेकदा दोन्ही भावांच्या भेटीगाठी झाल्या। ठाकरेंमधले कौटुंबिक सोहळे आणि राजकीय भेटीगाठी सुद्धा वाढल्या। आता राजकीय युतीची फक्त अधिकृत घोषणाच बाकी राहिली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।